बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारण्यात आलंय। खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक प्रगतीसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी संकुलाच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं। या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल असा विश्वास पालकमंत्री आंबेडकर यांनी व्यक्त केला। मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला खासदार धनंजय महाडिक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित नोंदले यांच्यासह कोल्हापुरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री आंबेडकर यांनी इथल्या सर्व सुविधांची पाहणी करून खेळाडूंशी संवाद साधला। हे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर खेळाडूंना नव्या सुविधा देईल। आधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासह दुखापत व्यवस्थापन, पुनर्वसन आणि खेळाचं तांत्रिक विश्लेषण करणं शक्य होईल। त्यातून आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चांगली कामगिरी करतील असा विश्वास नामदार आंबेडकर यांनी व्यक्त केला। तर खासदार धनंजय महाडिक यांनी खेलो इंडिया योजनेतून भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं। दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन झालं। स्पोर्ट्स सायन्स सेंटर खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचं वैज्ञानिक पद्धतीनं मूल्यांकन करेल। इथली बायोमेकॅनिकल टूल्स, फिटनेस विश्लेषण उपकरणं आणि रिकव्हरी सिस्टीम्स खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील। शिवाय आहार तज्ज्ञ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ वैयक्तिक मार्गदर्शन करतील। त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना मोठा लाभ होणार आहे। ट्रेडमिल, सायकल, कार्डिओ टेस्ट, बॉडी कॉम्पोजिशन ॲनालायझर, बायोमेकॅनिक्स ॲनालिसिस, स्पायरोमेट्री टेस्ट, फिजिओथेरपी यासह अत्याधुनिक सॉफ्टवेअर इथं उपलब्ध आहेत।